नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 22 ऑगस्ट 2025 पासून यूपीएससीचे मेन्सचे पेपर सुरू झालेत आणि ह्या मेन्सच्या पेपर अंतर्गत आज 23 तारखेला GS1चा पेपर पार पडला आहे। GS1 हा 250 मार्काला विचारला जातो आणि त्यामध्ये हिस्ट्रीचा सेक्शन जो आहे तो सुमारे ह्या वर्षी 85 मार्कापर्यंत विचारला गेला आहे। या 85 मार्कापर्यंत विचारत असताना त्यामध्ये 3 टप्प्यामध्ये आपण त्याची विभागणी केली आहे। भारतीय कला आणि संस्कृती, आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास। या प्रश्न विचारत असताना ह्या प्रत्येक सेक्शनवरती त्यांनी ह्या टच हा केलेला आहे। त्यामध्ये भारतीय कला आणि संस्कृतीला आपण 2 भागामध्ये बघतो, तो म्हणजे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत। प्राचीन भारतामध्ये 2 प्रश्न आलेले आहेत। हडप्पा सिव्हिलायझेशन यावर प्रश्न विचारला गेला आहे। चंदेलांच्या आर्किटेक्चरवर प्रश्न विचारला आहे आणि मध्ययुगीन भारतामध्ये त्यांनी अकबराचं सहिष्णुवादी धोरण जे आहे त्यावरती प्रश्न विचारला गेला आहे। त्यानंतर आधुनिक भारतामध्ये महात्मा फुल्यांच्या कार्यांवरती प्रश्न विचारला गेला आहे। त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स त्या संदर्भामध्ये 2 प्रश्न आलेत। एक नेहरूंच्या धोरण विचारलंय, आफ्टर इंडिपेंडन्स भारताचे संबंध कसे होते ते विचारले गेलेले आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न पोस्ट इंडिपेंडन्स मधला विचारला, प्रशासकीय सेवक जे होते त्यांच्या भूमिका संदर्भात हा थोडासा ट्रिकी प्रश्न होता पण विचारला गेला आहे। आणि जगाचा इतिहास यावरती फ्रेंच रिव्होल्यूशन यावरती प्रश्न विचारला गेला आहे। एकंदरीत पाहता 85 मार्कापर्यंतचे क्वेश्चन्स जे आहेत ते या हिस्ट्री सेक्शनमध्ये विचारले गेलेत आणि या वर्षी त्या पेपरचं स्वरूप हे मध्यम ते सोप्या स्वरूपातलं होतं। प्रत्येकाला याचं उत्तर लिहिणं सोपे होते आणि एखाद दुसरा प्रश्न हा थोडा ट्रिकी असला तरी आव्हानात्मक असला तरी सोप्या पद्धतीने तो मांडणं शक्य होतं। या संदर्भामध्ये विविध माहिती जी आहे याचं एक्सप्लेनेशन आहे येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। थँक्यू।